तर हे आहे माझं गावावरून आणलेलं अळूचं झाड। तर ह्याला किती सारी पानं आलेत, खूप अशी पानं आहेत। तर ती मी आज कापून अळूवड्या बनवणार आहे। तर त्यांना पण आपण कापूया आणि अळूवड्या बनवूया। किती मस्त असं झाड झालंय माझं। आणि हे छोटी छोटी अजून उगतात आहेत पानं, पण ही खूपच छोटी आहेत। तर हे आपण आधी कापूया आणि ह्याच्या अळूवड्या बनवूया। अळूची पानं काढून घेतली आहेत आणि आता त्याची जी देठं आहेत ती काढून घ्यायची आहेत की जेणेकरून आपल्या अळूवड्या व्यवस्थित बसतील आणि खातानाही देठं लागणार नाही। आता अळूवडची पानं नळाखाली स्वच्छ अशी धुवून घेतली आहेत। तर अळूवडी बनवण्यासाठी मी घेतलं आहे इथे बेसन, 4 चमचे बेसन घेतले। तर तुमच्या अळूवड्या जास्त असतील तर तुम्ही एक्स्ट्राही घेऊ शकता। आणि कुरकुरीत होण्यासाठी 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलंय आणि त्याच्यामध्येच टाकलंय हे आहे कोकमचं आगळ आणि थोडासा गूळ। आणि चवीपुरतं मीठ। तुम्हाला जेवढं चवीपुरतं पाहिजे असेल तेवढं मीठ घेऊ शकता। आणि आता आपण टाकणार आहोत मसाले। हळद टाकायची आहे, लाल मसाला, काळा मसाला आणि धनिया पावडर। तर तुम्हाला तिखट पाहिजे असेल तर तुम्ही चवीनुसार तिखट जास्त कमी घालू शकता। तर थोडंसं अद्रक लसूणची पेस्ट टाकले। तर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही टाकू शकता, नाहीतर नाही टाकली तरीही चालेल। आणि गूळ पण तुम्हाला पाहिजे असेल तर टाका। आंबट गोड खायला कोणाला आवडतं, कोणाला नाही आवडत, तर त्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता। तर आपलं मिश्रण असं झालं पाहिजे। तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर थोडंसं अजून पाणी टाकून तुम्ही पातळही करू शकता। तर हे असं बॅटर झालं पाहिजे आपलं। तर आता आपण पानांना लावून घेऊया। तर एकावर एक अशी पानं लावून घ्यायची आणि त्याला हे पीठ लावून घ्यायचं। तुम्ही याच्यावरती एकावरती एक अशी 3, 4, 5 पानंही लावू शकता। जसं तुम्हाला जाडसर पाहिजे असेल तशी अळूवडी बनून जाईल। तर मी हा 5 पानांचा थर लावला आहे। तर ह्याला आपण असं फोल्ड करायचं, इकडूनही फोल्ड करायचं आणि परत थोडंसं पीठ लावून घ्यायचं, म्हणजे आपली अळूवडी पूर्ण व्यवस्थित बसेल। याचा रोल बनवून घ्यायचा आहे। तर अशा प्रकारे आपला हा रोल बनवून रेडी होईल। तर असंच आपण परत
तर असंच परत दुसऱ्या रोलची पण तयारी करून घ्यायची। असे आपले 2 रोल बनले आहेत। तर आता एका पातेल्यामध्ये मी पाणी घेतलंय। तर पाणी बॉईल करून त्याच्यावरती ह्या अळूवड्या केल्या आहेत ते टाकायचं आहे आणि 10 ते 15 मिनिटं त्याला बॉईल व्हायला द्यायचं आहे आणि वरती झाकण ठेवायचं आहे। तर आपल्या अळूवड्या झाल्या आहेत रेडी। तर आता आपण त्याला कापून घेऊया। अशा पातळ अशा कापून घ्यायच्या। मस्त कट पण होत आहे। तर मी ह्या अळूवड्या कापून घेतल्या आहेत आणि आता थोडंसं तेल टाकून त्याच्यामध्येही तुम्ही करू शकता फ्राय, आणि जर तुम्हाला डीप फ्राय करायचं असेल तर डीप फ्राय करू शकता, पण मी थोड्याच तेलमध्ये फ्राय करते। तर आता मी फ्राय करायला ठेवलं आहे। तर थोड्या वेळाने आपण पलटून घेऊया। तर मस्त अशी आपली अळूवडी तयार झालेली आहे। खायला पण खूप छान आहे आणि मस्त अशी नरम आणि कुरकुरीत पण आहे। तर मस्त अशी अळूवडी माझी रेडी झालेली आहे। तर खूपच छान अशी अळूवडी आहे, खायला पण एकदम अप्रतिम झाली आहे। तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला तर हे मला कमेंट मध्ये नक्की सांगा। भेटूया आता लवकरच नवीन एका व्हिडिओ मध्ये।